नाना भाऊ, तुम्ही याच्या आधी मुख्यमंत्री इथं येऊन गेले आणि ज्या आरोप वारंवार तुमच्याकडून होत असतात लाडकी बहीण या संदर्भात, त्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे की तुम्हाला झेपत नाही आहे किंवा ती योजना इतकी परक्युलेट होते याची तुम्हाला अडचण होते. त्यांचा प्रॉब्लेम स्वतःचाच आहे. त्यांच्याच सरकारमध्ये अनेक जे गट आहेत त्यांचंच श्रेयवादाची लढाई चाललेली आहे. आणि आपल्याला लक्षात असेल की राहुल गांधीजींनी या योजनेच्या बाबतची भूमिका 5 गॅरंटीच्या माध्यमातून दिलेली होती आणि त्याचीच नकल हे लोक करतात आहेत. कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यामध्ये काँग्रेसनी या योजनेचं नाव महालक्ष्मी ठेवलेलं आहे आणि याच्यापेक्षा जास्त पैसे त्या ठिकाणी दिले जातात. आम्ही पण महाराष्ट्रामध्ये मी सुरुवातीलाही सांगितलं की या योजनेला आम्ही कंटिन्यू करू, पण जास्त पैसे देऊन जास्त त्याच्यामध्ये मदत दिली जाईल. दरवर्षी त्याला पुन्हा वाढ केली जाईल अशा पद्धतीची योजना राहील. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे की आज आमच्या लहान मुली आणि आमच्या भगिनी महाराष्ट्रामध्ये असुरक्षित आहे. त्यांना सुरक्षित ठेवणं, त्यांना शिक्षणामध्ये मजबूत करणं, त्यांना न्याय देणं हे सुद्धा आमच्या सरकारचं त्या ठिकाणी आम्हाला बंधनकारक राहणार आहे. पण आता इथं निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करायची आणि 1-2 हप्ते द्यायचेत आणि नंतर ती योजना गुंडाळायची अशी मानसिकता हे लोक आहेत. आणि महिला सुरक्षेच्या बाबतचा प्रश्न विचारला तर त्याच्यासाठी बोलतात की विरोधक राजकारण करतात आहेत. आता बदलापूरची घटना असेल की या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अत्याचाराबद्दलची घटना, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा जो विषय आम्ही काढतो त्याला हे अगर मुख्यमंत्री आणि हे सरकार राजकारण म्हणत असेल तर यांच्यापेक्षा म्हणजे बिना मेंदूचे लोक हे सत्तेमध्ये आले अशा पद्धतीचं वाटायला सहजतेनं आपल्याला वाटेल. आणि म्हणून या लाडल्या बहिणीच्या योजनेचं आम्ही समर्थन करतो आणि ही योजना याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं करण्याची भूमिका आमची राहणार आहे. हेच या ठिकाणी आम्ही आपली भूमिका मांडतो आहे. एक तुमच्या अडचणीची भूमिका तुमचाच मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे असं घेताना दिसत आहेत. ते असं काल बोलले की जरांगे आपले आहेत, त्यांच्या विरोधात बोलू नका. एकंदरीत जरांगेची जी भूमिका आहे तीच काँग्रेसची भूमिका, याला समर्थन म्हणायचं. कारण ओबीसीच्याच कोट्यातनं आरक्षण द्या अशी भूमिका जरांगेची आहे आणि त्याला सुप्रिया सुळे समर्थन करताना दिसत आहेत. मला हे कळत नाही, कुठल्याही मागास जाती असतील त्याला आरक्षण द्यायचं असेल तर तो ओबीसीमधूनच देता येतं, हे काही दुमत नाही. पण मूळ प्रश्न असा आहे की आमची भूमिका अशी आहे की आता ओबीसीच्या आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाचा जो वाद आता महाराष्ट्रात विकोपाला राज्याच्या सरकारने नेलेला आहे त्यामध्ये आपण पाहतो की अर्ध मंत्रिमंडळ हे ओबीसीच्या बाजूनं आणि अर्ध मंत्रिमंडळ हे मराठा आरक्षणाच्या बाजूनं असं जेव्हा चित्र महाराष्ट्रात निर्माण झालेलं आहे. 2014मध्ये फडणवीसांनी सांगितलं होतं की आमचं सरकार देशात आणि राज्यात आलं तर आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, ओबीसींना आरक्षण देऊ, म्हणतो मराठ्यांना आरक्षण देऊ, धनगरांना आरक्षण देऊ आणि हलबा, महादेव कोळी या सगळ्यांना आरक्षण देऊ अशा पद्धतीचं वक्तव्य याच फडणवीसांनी 2014मध्ये केलेलं होतं. त्याच्यामधला सगळ्यात मोठा लॅकुना जो आहे की जातीनिहाय जनगणना अजूनपर्यंत हे सरकार केंद्रातलं करू शकलं नाही. 2011मध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना त्यांनी जी जनगणना केली ती या मोदीच्या सरकारने जाहीर केली नाही. 2021मध्ये जनगणना झाली नाही. मोदीजी सांगतात की 2029मध्ये करू. आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक हे 3 सर्वे सरकारने केलेच पाहिजेत, केंद्र सरकारने केले पाहिजे. ही भूमिका आमची आहे जनगणनेच्या आधारावर. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की 50%ची जी मर्यादा लावलेली आहे ती तातडीनं काढली तर हे सगळे आरक्षणाचे प्रश्न निकाली निघतात. ओबीसीचंही आरक्षण त्याच्यात वाढतं आणि मराठ्यांनाही त्या ठिकाणी मराठा समाजानेही त्या ठिकाणी आरक्षण मिळतं अशी भूमिका त्याच्यामधली आहे. त्यामुळे सुप्रियाताईंनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेला कोणाचा विरोध करायचं काही कारणच नाही. सुप्रिया सुळेंच्या तुम्हाला आव्हान दिलेलं आहे की मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेस भूमिका जाहीर करावी, ओबीसीतून मराठा आरक्षण तुम्ही देणार का, सरकार आलं किंवा सरकार नसतं? मी आता काय सांगितलं, मी तेच सांगितलं ना
पण खोटारड बोलणं आणि फेक नेरेटिव्ह पसरवणं हे फडणवीसांचं काम आहे, भाजपचं काम आहे. त्यामुळे तुम्ही 2014मध्ये जे बोललेले होतात ते का नाही उतरवलं, तुम्ही वस्तुस्थितीला उतरवलं का नाही, या प्रश्नाचं उत्तर ते देत नाही. ते सांगतात की आम्ही दिलेलं होतं पण यांनी टिकवू शकलं नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये हे पण होते, आम्ही त्यांना बोलवलं होतं, त्याच्यामध्ये सगळी चर्चा झाली. यांनी सांगितलेलं ते वकील नेमले गेले, यांनी सांगितलेला ॲडव्होकेट जनरल आम्ही दिला. त्याच ॲडव्होकेट जनरलनी बाहेर येऊन सांगितलं की मला फडणवीस सांगतात की मराठ्यांची बाजू मांडू नका, आणि हे म्हणतात की आम्ही यांनी टिकवू शकले नाही. अरे याच फडणवीसने सांगितले की मला सत्ता द्या, मी ओबीसीचं आरक्षण आत्ता आणून देतो. का नाही आणून दिलं आत्तापर्यंत? काँग्रेसची भूमिका काय आहे पण मराठा आरक्षण OBC मी सांगितलं ना अरे मी सांगितलं ना, पहिलंच सांगितलं. कारण सुप्रिया सुळेंचं अजून एक भूमिका आहे की एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नका, फक्त फडणवीसांवर टीका करा सरकारच्या बाबतीत. काँग्रेसचे देखील एकमेव शत्रू देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे नाही. बघा, आमचा शत्रू या सत्तेमध्ये बसलेला प्रत्येक माणूस आहे. कारण की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेमध्ये भ्रष्टाचार केला, महाराजांचा अवमान केला, आमच्या दैवताचा अवमान केला, शाहू फुले आंबेडकर विचाराला कुचलण्याचं काम हे करतात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्तेमध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती आमचा विरोधक आहे. ही भूमिका आमची आहे. शिंदे से कोई बेर नाही, मात्र फडणवीस तेरी तेर नाही असं सुप्रिया सुळे काय प्रवक्त्यांच्या बैठकीत बोलला. तुमचं टार्गेट सुद्धा फडणवीस आहे. मी सांगितलं ना ते आता की आम्हाला ज्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मूठमाती देण्याचं काम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करणाऱ्या सरकारमधले तीनही लोक आमचे दुश्मन आहेत. त्या लोकांना आम्ही सोडणार नाही. पुण्यातली युनायटेड ट्रेन कंपनी गुजरातला जाते अशी चर्चा सुरू झालेली आहे. जवळपास 400 कामगार कमी बेरोजगार होणार आहेत. गुजरात धार्जिणी सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे, त्याच्यामुळे गुजरातलाच आपले सगळे उद्योग जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.